नमस्कार मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात आपण पर्सचा वापर रोज करतो. पैसे, कार्ड, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर अनेक वस्तू आपण पर्समध्ये ठेवत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतीय परंपरेमध्ये पर्स ही फक्त पैसे ठेवण्याची जागा नसून ती धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अनेक लोक खूप मेहनत करतात, पैसे कमवतात, पण तरीही पैसे टिकत नाहीत, अशी त्यांची तक्रार असते. यामागे अनेक कारणे असू शकतात, परंतु आपल्या पूर्वजांनी काही अशा सवयी सांगितल्या आहेत, ज्या धनाचा आदर करण्यास शिकवतात. आज आपण अशाच गोष्टी जाणून घेणार आहोत. पहिली, पूजेत वापरलेले अक्षता किंवा तांदूळ. मित्रांनो, होय, पूजेमध्ये वापरलेल्या अक्षता अत्यंत शुभ मानले जातात. काही लोक पूजेनंतर थोड्या प्रमाणात अक्षता एका छोट्या कागदात किंवा पाकिटात ठेवून पर्समध्ये ठेवतात. यामागील श्रद्धा अशी आहे की अक्षता म्हणजे पूर्णत्व आणि समृद्धीचे प्रतीक. अर्थात यामुळे जादूने पैसे वाढतात असे नाही, परंतु आपल्या मनात सकारात्मकता आणि देवाविषयी श्रद्धा कायम राहते. दुसरे, लक्ष्मी मातेचे छोटे चित्र किंवा शुभचिन्ह. अनेक लोक त्यांच्या पर्समध्ये लक्ष्मी मातेचे छोटे चित्र ठेवतात. काही जण स्वस्तिक, ओम किंवा इतर शुभचिन्ह देखील ठेवतात. यामागचा उद्देश म्हणजे धनाचा आदर करणे. जेव्हा जेव्हा आपण पर्स उघडतो तेव्हा आपल्याला पैशांचा योग्य वापर करण्याची आठवण होते. अशा छोट्या गोष्टी आपल्या विचारांवर सकारात्मक परिणाम करू शकतात. तिसरं, पूजेत ठेवलेले 1 रुपयाचे नाणे. काही घरांमध्ये दिवाळी किंवा विशेष पूजेदरम्यान नाण्यांची पूजा केली जाते. अशावेळी पूजेत ठेवलेले एक स्वच्छ नाणे पर्समध्ये ठेवणे शुभ मानले जाते. हे नाणे केवळ पैशांचे प्रतीक नसून कष्ट, बचत आणि आर्थिक शिस्त यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अनेक लोक ही परंपरा आजही पाळतात. आता जाणून घेऊया ती एक वस्तू जी पर्समध्ये ठेवू नये. मित्रांनो, अनेक लोकांची पर्स उघडली तर त्यामध्ये जुनी बिले, फाटलेल्या पावत्या, निरुपयोगी चिठ्ठ्या, कालबाह्य कागदपत्रे आणि इतर अनावश्यक वस्तूंचा ढीग असतो. परंपरेनुसार आणि व्यावहारिक दृष्टिकोनातूनही हे योग्य मानले जात नाही, कारण अशी पर्स अस्ताव्यस्त दिसते. जेव्हा आपण पर्समध्ये अनावश्यक वस्तू भरून ठेवतो तेव्हा आवश्यक गोष्टी शोधण्यासाठी वेळ वाया जातो. शिवाय पैशांबद्दलची शिस्तही कमी होते. आपल्या पूर्वजांनी नेहमी सांगितले आहे की ज्या वस्तूमुळे आपल्याला लाभ होतो तिचा आदर करावा. पैसा हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे पर्स स्वच्छ, नीटनेटकी आणि व्यवस्थित ठेवणे ही चांगली सवय आहे. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी. फाटलेल्या नोटा जास्त काळ पर्समध्ये ठेवू नये. पर्समध्ये अनावश्यक कागदपत्रे साठवू नये. पर्स स्वच्छ ठेवा. पैशांची घडी व्यवस्थित ठेवा. पर्सची नियमित साफसफाई करा. मित्रांनो, आज आपण जाणून घेतले की पर्समध्ये कोणत्या 3 गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते आणि कोणती एक गोष्ट टाळावी. या सर्व गोष्टी श्रद्धा, परंपरा आणि चांगल्या सवयींशी संबंधित आहे. यामागील खरा संदेश म्हणजे पैशांचा आदर करणे, आर्थिक शिस्त राखणे आणि जीवनात सकारात्मक विचार ठेवणे. तुम्ही यापैकी कोणती गोष्ट पाळता? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.